भारतीय रेल्वेमध्ये सध्या ग्रुप डी ची भरती चालू आहे। 22 फेब्रुवारी याची ऑनलाईन फॉर्म ॲप्लिकेशन सबमिशनची लास्ट डेट असणार आहे। फक्त 10वी पासवर तुम्ही इथे फॉर्म भरू शकणार आहात आणि त्यासोबत मराठीमध्ये देखील ही एक्झाम होते। म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना मराठी लँग्वेज चॉईस केली तर तुम्ही मराठीमध्ये देखील एक्झाम देऊ शकता। जनरल कॅटेगरीमध्ये जर आपण पाहिलं तर 18 ते 36 एज लिमिटमध्ये जर तुमचं वय असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि यासोबतच जर तुम्हाला कोणत्या पोस्टवर तुम्हाला जॉईनिंग करायचं आहे, म्हणजे तुमच्या आवडीच्या कोणत्या पोस्ट आहेत यासाठी देखील इथे पोस्ट प्रेफरन्स देता येणार आहे। तर वेगवेगळ्या 14 पोस्ट इथे तुम्हाला फॉर्म भरते वेळी समोर दिसणार आहेत। त्यासोबतच इथे मुलींसाठी सेपरेट कोणता कोटा नसतो, फिमेलसाठी तर ज्या देखील कोटा आहेत ते कास्ट वाईज आहेत। तर हे देखील तुम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। आणि फिजिकल इफिशियन्सी जी टेस्ट आहे ती सगळ्यांसाठी कंपल्सरी असणार आहे, मुलांसाठी आणि मुलींसाठी देखील कंपल्सरी असणार आहे। म्हणजे CBT होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट एक होईल, त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि नंतर मेडिकल टेस्ट होते, त्यानंतर तुम्हाला जॉईनिंग करून घेण्यात येतं। तर अशा पद्धतीने ही ग्रुप डी च्या भरतीची प्रोसेस असणार आहे। यामध्ये महत्त्वाच्या ज्या देखील तुम्ही 14 पोस्ट प्रेफरन्समध्ये देणार आहात तर त्या सगळ्या पोस्ट तुम्ही एकतर पोस्ट प्रेफरन्समध्ये देणं गरजेचं आहे। मेडिकल स्टँडर्डवरती देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। आपल्या चॅनलवर बऱ्याच रेल्वेशी संबंधित व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, तर ते तुम्ही एकदा पाहून घ्या। आणि अजून देखील टेक्निशियन शुभांगी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवनवीन येणारे व्हिडिओचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत जी पोस्ट प्रेफरन्समध्ये किंवा पोस्ट ज्या देखील 14 पोस्ट दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक जी पोस्ट आहे असिस्टंट SNT म्हणजे काय, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट। तर यामध्ये काय काम असतं, मुलींसाठी ही पोस्ट चांगली आहे का, त्यानंतर यामध्ये पेमेंट किती पडतं, त्यानंतर ड्युटीचं ठिकाण कोणतं असणार आहे, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। सर्वात अगोदर जर तुम्ही रेल्वे भरतीच्या NTPCचा अभ्यास करत असाल तर हे तुम्हाला समोर जे पुस्तक दिसत आहे तर हे आहे NTPCसाठी विजयपथ पब्लिकेशन यांचं। यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स मिळणार आहेत। त्यासोबत ग्रुप डीचा अभ्यास करत असाल तर ग्रुप डी साठी देखील विजयपथ पब्लिकेशन यांचे हे पुस्तक आहे, हे तुम्ही घेऊ शकता। प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनसाठी ही दोन्ही पुस्तकं अतिशय छान आहेत। यामध्ये तुम्हाला स्पष्टीकरणासहित इथे तुम्हाला प्रश्न पाहायला मिळणार आहेत। विजयपथ पब्लिकेशनची ही दोन्ही पुस्तकं आहेत प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनसाठी मराठीमध्ये आपल्याकडे छान असा पर्याय उपलब्ध आहे। यानंतर असिस्टंट SNT म्हणजे काय, तर असिस्टंट सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन हे जे डिपार्टमेंट आहे याच्यामध्ये प्रोडक्शन युनिट आहे, वर्कशॉप आहे आणि जे देखील सिग्नल डिपार्टमेंट आहे। या 3 कॅटेगरीजमध्ये तुमची जॉईनिंग होताना तुम्हाला या तिन्हीमध्ये कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये तुमचं अलॉट केली जाते किंवा तुम्हाला तिथे जॉईनिंग करून घेण्यात येतं। तर यामध्ये महत्त्वाचं काय आहे, तर काम काय असतं, यामध्ये काम खूप वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळं असतं। कारण की सिग्नल डिपार्टमेंट हे सगळ्यात व्हास्ट असं डिपार्टमेंट आहे, मोठं डिपार्टमेंट आहे। याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जे देखील मेंटेनन्सची कामं आहेत ते मेंटेनन्स डिपार्टमेंट सांभाळतं, त्यानंतर कन्स्ट्रक्शनची कामं आहेत ते कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंट सांभाळतं, त्यानंतर प्रोडक्शन युनिटची कामं आहेत ते प्रोडक्शन युनिटकडे असतात आणि वर्कशॉपमध्ये देखील जे देखील तुमचं ओव्हरहॉलिंगचं काम आहे, जे देखील इन्स्ट्रुमेंट तुम्ही सिग्नल डिपार्टमेंटमध्ये वापरले जातात त्याच्यावर काही ठराविक काळानंतर ओव्हरहॉलिंग केलं जातं, म्हणजे पूर्णपणे ते रिपेअर केलं जातं, व्यवस्थित पुन्हा वापरण्यासाठी ते तयार केलं जातं। अशा पद्धतीचे वर्कशॉपमध्ये कामं केली जातात। तर कामांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही जर मोठमोठ्या यार्ड स्टेशनमध्ये, जंक्शन स्टेशनमध्ये जेव्हा तुम्ही ड्युटी घेता तिथे डिपो पण असतो। डिपो म्हणजे काय, तिथे स्टोअर जे देखील सिग्नल डिपार्टमेंटशी संबंधित जे इन्स्ट्रुमेंट आहेत तर ते स्टोअरमध्ये ठेवले जातात आणि ते डिपोचं काम देखील सिग्नल डिपार्टमेंटकडे असतं। आणि त्या म्हणजे जे देखील बाकीचे रेल्वे स्टेशन्स आहेत तिथे जे देखील मटेरियल पाहिजे असतं त्या डिपो थ्रूच ते पाठवलं जातं। तर हे डिपो मध्ये देखील
जॉईनिंग मिळू शकते तुम्हाला। म्हणजे या डिपोमध्ये काय काम आहे तर तिथे SSCच्या अंडर ते डिपो असतं, तर त्यांच्या अंडर JE असतात, टेक्निशियन्स असतात आणि त्यासोबतच हेल्पर्स किंवा असिस्टंट असतात। तर तिथे देखील तुम्हाला मदतनीसाचं काम करायचं आहे, म्हणजे मटेरियल व्यवस्थित लावून घेणं किंवा मटेरियल पोचवणं देणं ह्या गोष्टी तिथे कराव्या लागतात। त्यानंतर जर तुम्ही छोटे स्टेशनवर जर ड्युटी घेतली तर तुम्हाला एक स्टेशन जर दिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एका स्टेशनवर काम करायचं नाहीये, तर 5-6 स्टेशनचं मिळून एक सेक्शन असतं आणि त्यामध्ये तुम्हाला टीम वर्क देखील करावं लागतं। जर मोठे काम असतील, मेजर ब्लॉक असतील पॉईंटचे, तर तेव्हा टीम वर्कनी काम करावं लागतं, तर तेव्हा तुम्हाला दुसऱ्या स्टेशनला जाऊन देखील काम करावं लागतं। तर याच्यामध्ये कामांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर वेगवेगळ्या स्टेशन तुम्ही कधी देखील स्टेशन मध्ये जर एंट्री केली तर तुम्हाला वेगवेगळ्या तिथे रूम्स दिसतील। डाटा लॉगर रूम आहे किंवा रिले रूम आहे, IPS रूम आहे, बॅटरी रूम आहे, DG रूम आहे, अशा वेगवेगळ्या जी नेमप्लेट लिहिलेल्या रूम्स दिसतील, तर त्या सिग्नल डिपार्टमेंटच्या अंडर असतात आणि याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट असतात, त्याचे मेंटेनन्सचं काम हे टेक्निशियन्स करत असतात आणि त्यांना हेल्प करण्याचं काम हे असिस्टंटला करावं लागतं। त्यासोबतच आणखी काय कामं करायची असतात तर लाईनवर जेव्हा तुम्ही चालायला जाता तेव्हा तुम्ही पाहता की लोकेशन बॉक्स असतात लाईनच्या बाजूला किंवा सिग्नल्स उभे केलेले असतात किंवा TLGB छोटे काळे बॉक्स असतात आणि लाईनला म्हणजे रेल्वे लाईनला होल करून तिथे वायरिंग केलेली असते, केबल जॉईन केलेली असते। म्हणजे अशा प्रकारची जी कामं आहेत किंवा जे देखील पॉईंट मशीन आहे 2 रुळांना जोडते, तिथे देखील ऑइलिंग करण्याचं, ग्रीसिंग करण्याचं काम हे असिस्टंटला करावं लागतं। जेव्हा देखील पॉईंटचं काम आहे किंवा सिग्नलचं काम आहे तर तिथे टेक्निशियन कामं करत असतात, त्यांना हेल्प करण्याचं काम हे असिस्टंटला करावं लागतं। अशा प्रकारे भरपूर कामं आहेत सिग्नल डिपार्टमेंटमध्ये। मग तुम्ही जर स्टेशन मास्टरच्या रूममध्ये जर पाहिलं, म्हणजे छोट्या स्टेशनला जरी स्टेशन मास्टरांना काम कमी असेल तरी मोठमोठ्या यार्डमध्ये स्टेशन मास्टरांची ड्युटी खूप मोठी असते आणि तिथे त्यांचं वर्कलोड फार असतो। परंतु छोट्या स्टेशनला देखील सिग्नल डिपार्टमेंटला कामं खूप असतात, कारण की जे देखील इंटरलॉकिंगची सिग्नलच्या इंटरलॉकिंगची कामं आहेत ती पूर्णपणे सिग्नल डिपार्टमेंटकडे असतात आणि त्याच्यामुळेच गाडी व्यवस्थितरित्या जाऊ शकते, ट्रेन व्यवस्थितरित्या एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर पाठवता येऊ शकते सिग्नल डिपार्टमेंटमुळे। तर याच्यामध्ये जे देखील स्टेशन मास्टरांच्या ऑफिसमध्ये तुम्ही पाहता तर तिथे पॅनल असतो किंवा जे देखील ब्लॉक इन्स्ट्रुमेंट ठेवलेले असतात तर त्याची देखील मेंटेनन्सची कामं असू द्या, इंटरलॉकिंगची कामं असू द्या, ही टेक्निशियन करत असतात आणि त्यांना हेल्प करण्याचं काम हे असिस्टंट करत असतात, त्यांच्यासोबत असतात। आणि आणखी कामं म्हणाल तर वर्कशॉपमध्ये मी सांगितलीच पिरियडिकल ओव्हरहॉलिंगची जी कामं आहेत, जी देखील इन्स्ट्रुमेंट सिग्नल डिपार्टमेंटमध्ये वापरली जातात, त्यांचं काही ठराविक कालावधीनंतर ते वर्कशॉपमध्ये पुन्हा रिपेअरिंगसाठी पाठवली जातात, जेणेकरून पुन्हा ती वापरण्यात यावीत यासाठी। तर यासोबतच आणखी प्रोडक्शन युनिटमध्ये कामं आहेत, म्हणजे जे देखील ब्लॉक इन्स्ट्रुमेंट वापरले जातात तर ते आपल्या भायखल्याला तयार होतात। म्हणजे जर तुम्हाला अपॉइंट करण्यात येतं प्रोडक्शन युनिटच्या इथे किंवा वर्कशॉपमध्ये तर मुंबई इथे भायखला इथे आहे, तिथे तुम्हाला ड्युटी मिळू शकते। जर तुम्ही लाईन वर्कसाठी छोटे स्टेशनवर जर तुम्ही जॉईनिंग घेत असाल तर तुम्ही घराच्या जवळ देखील ड्युटी करू शकता। त्यानंतर जर तुम्ही जंक्शन स्टेशनला, मोठ्या स्टेशनला जर ड्युटी करणार असाल किंवा तिथे पाहिजे असेल तर तिथे देखील तुम्ही ड्युटी करू शकता। म्हणजे प्रत्येक ठिकाणी सिग्नल डिपार्टमेंटची कामं ही खूप मोठी आहेत। सगळे हे तुम्हाला जे इन्स्ट्रुमेंट सांगितले तर सगळीकडे जी इंटरलॉकिंगची कामं आहे सिग्नलची तर ती सिग्नल डिपार्टमेंटच्या अंडर येतात। आता हेल्परची कामं काय असतात, म्हणजे असिस्टंटची कामं काय असतात, जे देखील लोकेशन बॉक्स सांगितले किंवा पॉईंट मशीन सांगितले तिथे ग्रीसिंगचं आहे, जे देखील लोकेशन बॉक्स आहे ते व्यवस्थित ठेवण्याची कामं, म्हणजे जे देखील टेक्निशियन्स तिथे वायरिंगची कामं करण्यात आहेत तेव्हा तर मदत करायचीच आहे, परंतु तिथे काही कचरा आहे का किंवा आजूबाजूला गवत झालेला आहे का, अशा प्रकारची देखील कामं करावी लागतात। त्यानंतर जर सिग्नल डिपार्टमेंटमध्ये जे सिग्नल्स तुम्हाला उभे दिसतात, म्हणजे ते सिग्नलवर चढून जर तिथली LED चेंज करायची आहे किंवा तिथे काही फॉल्ट झालेला आहे तर त्याच्यावर चढून ते सगळी कामं तिथे टेक्निशियन्स करत असतात आणि तिथे त्यांना मदत हेल्पर्सला करावी लागते। आणि त्यासाठीच खरं तर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट घेतली जाते, जेणेकरून जी टूल्स बॅग असते, सगळी साहित्यांची जी बॅग असते तिचं वजन जास्त असतं किंवा बॅटऱ्या असतात ज्या सिग्नल डिपार्टमेंटमध्ये वापरल्या जातात किंवा पॉईंट
मशीनचे जे देखील साहित्य आहे किंवा SG ब्लॉकचे जे साहित्य आहे, म्हणजे प्रत्येक इन्स्ट्रुमेंटची जी साहित्य आहेत ती खूप जास्त वजनदार असतात आणि ती उचलता यावीत, इकडून तिकडं ते ठेवता यावीत जेव्हा देखील ते नवीन ठिकाणी काम असतं किंवा जे देखील नवीन इन्स्ट्रुमेंट बसवणार असतात किंवा रिपेअर करायचे असतात, बदलायचे असतात, तेव्हा ते कामं करता यावीत यासाठी तुमची फिजिकल इफिशियन्सी टेस्ट खरं तर घेण्यात येते. अशा प्रकारे वेगवेगळी कामं असतात, कारण की याच्यामध्ये देखील मेंटेनन्स डिपार्टमेंट वेगळं येतं आणि कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंट वेगळं येतं. म्हणजे जेव्हा तुम्ही मुंबई डिव्हिजन झोनमध्ये तुम्ही अपॉइंट व्हाल, त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या 5 डिव्हिजनपैकी एक डिव्हिजन मिळणार आहे. मग सोलापूर असेल, नागपूर असेल, भुसावळ असेल, पुणे असेल, मुंबई असेल, त्यापैकी एक डिव्हिजन तुम्हाला अलॉट झाली. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये टेलिकॉम डिपार्टमेंटमध्ये पाठवणार की सिग्नल डिपार्टमेंटमध्ये पाठवणार हे पूर्णपणे त्या डिव्हिजनवर अवलंबून असतं. आणि त्यानंतर देखील सिग्नल डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर देखील कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला दिलं जातं आहे की मेंटेनन्स वर्कमध्ये दिलं जातं आहे, हे देखील डिव्हिजन लेवलवर अवलंबून असतं. आता कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही जाल तर तिथल्या कामाची पद्धत ही वेगळी आहे. ते पूर्णपणे कन्स्ट्रक्शन नवीन कामं जे देखील आहेत, नवीन कामं होणार आहेत, म्हणजे गेट नवीन इंटरलॉकिंग करायचं आहे किंवा नवनवीन कुठे जर पॅनल बसवायचं आहे किंवा नवीन एखादी लाईन चालू करायची आहे, तर तिथे पूर्णपणे कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंटचं काम असतं. आणि हे पूर्णपणे चालू झाल्यानंतर तिथे मेंटेनन्स करण्याची कामं आहेत ती मेंटेनन्स डिपार्टमेंटकडे येतात. मग हे दोन्ही डिपार्टमेंटपैकी तुम्हाला कोणतं डिपार्टमेंट मिळतं यावर सगळं अवलंबून आहे. तर कामं समजली असतील, कामं खूप आहेत आणखी. तर याच्यानंतर वेळ काय असते, तुमची ड्युटीला येण्याचं टायमिंग काय असतं. जर तुम्ही मेंटेनन्स डिपार्टमेंटमध्ये याल तर तुम्हाला इथे जे देखील ड्युटीचं टायमिंग आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत असणार आहे लाईन वर्कमध्ये. जर तुम्ही मोठमोठ्या जंक्शन स्टेशनमध्ये असाल तर काही ठिकाणी शिफ्ट वाईज देखील ड्युटी असते. तुमची 8 तासाची ड्युटी झाल्यानंतर पुन्हा दुसरे तुमचे रिलिव्हर स्टाफ येतात आणि ते ड्युटी जॉईन करतात. परंतु छोट्या स्टेशनला किंवा काही स्टेशनला अजून देखील पूर्णपणे 8 ते 5 तासाची ड्युटी आहे. आणि त्यानंतर जरी तुम्ही घरी गेला तरी देखील 24 तासामध्ये त्या कधी जरी स्टेशनवर काही फेल्युअर झालं तरी लगेच तुम्हाला अटेंड करण्यासाठी स्टेशनवर हजर राहावं लागतं. म्हणजे याचाच एकूण अर्थ काय, तर जे देखील 24 तास आहेत ती तुमची ड्युटीच मानण्यात येते. आणि त्यामध्ये तुम्हाला जेव्हा तुमचे सिनियर SSC JE तुम्हाला कॉल करतात, त्यानंतर मेसेज येतो, त्यानंतर तुम्हाला विदिन 5 मिनिटामध्ये तुम्हाला स्टेशनवर हजर राहावं लागतं. कारण की जे देखील सिग्नल्समध्ये काही फॉल्ट आलेत किंवा ट्रॅक सर्किटमध्ये फॉल्ट आलेत, पॉईंट मशीनमध्ये फॉल्ट आलेत, तर ते अटेंड फेल्युअर करण्यासाठी जेव्हा तुमचे सिनियर्स तिथे जातात त्यांच्यासोबत हेल्प करण्याचं काम हे करण्यासाठी तुम्हाला तिथे हजर राहावं लागतं. त्यासाठी सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट हे असं आहे जिथे तुम्हाला हेडक्वार्टर सोडून जाण्याची परवानगी मुळीच नसते. जेव्हा तुम्ही SSCची परमिशन घेता तेव्हाच तुम्ही हेडक्वार्टर सोडून जाऊ शकता. म्हणजे जे देखील तुमचं हेडक्वार्टर आहे, ज्या स्टेशनला तुम्हाला अपॉइंट केलेलं आहे ते स्टेशन सोडून तुम्हाला जाण्याची परवानगी नसते. अगदी तुमच्या रेस्टच्या दिवशी देखील नसते. म्हणजे हे तुमचं वेळ असेल किंवा वर्कशॉपमध्ये जर तुम्ही ड्युटी घेतली किंवा प्रोडक्शन युनिटमध्ये तर तुमची तिथे शिफ्ट वाईज नाही तर जनरल ड्युटी असते, जी देखील 8 ते 4 किंवा 8 ते 5ची ड्युटी आहे ती तुम्हाला करावी लागते. वेळेनंतर सॅलरी काय आहे, तर इथे देखील सिटी अलाउन्सेस वेगळे आहेत, ग्रामीणमधले वेगळे आहेत. परंतु जेव्हा तुम्ही एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर ड्युटी करण्यासाठी जाता तिथे तुमचा ट्रान्सपोर्ट अलाउन्स मिळतो, TA मिळतो, तर ते ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळतो. तर तेव्हा ते सगळे मिळून जर आपण पाहिलं तर 30,000पर्यंत तुमचं पेमेंट जाऊ शकतं. आता सिटीमधले अलाउन्सेस वेगळे आहेत आणि ग्रामीण भागातले अलाउन्सेस वेगळे आहेत, त्याच्यामध्ये पेमेंटमध्ये थोडाफार फरक येऊ शकतो. ॲव्हरेज आपण 30,000पर्यंत पकडू शकतो. त्यानंतर सुट्ट्या जर म्हणत असेल तर बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये जशा एम्प्लॉईजला सुट्ट्या मिळतात अगदी तशाच दर 6 महिन्याला तुमच्या अकाउंटवर 15 LAP जमा होतात. त्या अकाउंटवर जमा होत राहतात, त्या तुम्हाला घ्यायच्यात की नाही हे तुमच्यावर डिपेंड असतं. त्यानंतर नॅशनल हॉलिडेज आहेत, जे आपले सण आहेत, जे आपले भारतीय सण आहेत नॅशनल हॉलिडेज, तर ते मिळत असतात 12 सुट्ट्या. त्या देखील तुम्हाला घ्यायच्यात की नाही हे तुमच्यावर डिपेंड असतं किंवा त्याचे देखील पेमेंट तुम्हाला जास्तीचं घ्यायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. त्यानंतर जे देखील कॅज्युअल लीव आहे, दरवर्षी 10 सुट्ट्या मिळतात तर त्या तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मेडिकल लीव आहे मुलींसाठी, महिलांसाठी मेटर्निटी लीव आहे, चाइल्ड केअर लीव आहे, मुलांसाठी पेटर्निटी लीव आहे, अशा वेगवेगळ्या सुट्ट्या ह्या मिळत असतात. त्यानंतर
जर कामाचं ठिकाण जर म्हणत असाल तर मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही मोठ्या स्टेशनला जर काम करणार असाल तर तिथे डिपो वर्क आहे किंवा टेस्ट रूम आहे, अशा वेगवेगळ्या ऑफिस वर्क देखील आहे किंवा लाईन वर्क आहे, तिथे देखील अशा प्रकारची कामं तिथे करावी लागतात किंवा कामाचं ठिकाण असणार आहे. छोटं स्टेशन जर म्हणाल तर त्या एका स्टेशनवरच तुमची ड्युटी नाही आहे, तर त्या स्टेशनच्या आजूबाजूला जे देखील 2-3 स्टेशन आहेत तिथे देखील काम करण्यासाठी तुम्हाला जावं लागतं. अशा पद्धतीने कामाचं ठिकाण हे लाईन वर्क जास्त आहे सिग्नल टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये. आणि यानंतर टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये जर म्हणाल तर तिथे कम्पेअर जर केला आपण सिग्नल डिपार्टमेंटशी तर कामाचा वर्कलोड इतका जास्त नाही आहे जेवढा सिग्नल डिपार्टमेंटमध्ये आहे. त्याच्यामुळे टेलिकॉम डिपार्टमेंट देखील छान आहे. यानंतर मुलींसाठी हे डिपार्टमेंट योग्य आहे का, तर मुलींसाठी जर तुम्ही ENTC इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन जर तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं आहे किंवा तुमचा ITI झालेला आहे तरच तुम्ही सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटसाठी पोस्ट प्रेफरन्स द्या. बाकी इतर वेळेस तुम्ही देऊ नका, हे माझं पर्सनली मत आहे. मुलांनी मात्र याच्यामध्ये तुम्हाला प्रमोशनचे देखील छान चान्सेस आहेत, मुलं असू द्या किंवा मुली असू द्या, परंतु टेक्निकल पूर्णपणे काम आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे शक्यतो मुलींनी जर त्यांचं बॅकग्राऊंड एज्युकेशनचं जर टेक्निकल असेल तरच तुम्ही इथे हे पोस्ट द्या. मुलांनी मात्र तुमच्या याच्यावर डिपेंड आहे. जर तुमचं 12वी सायन्स आहे आणि तुम्हाला टेक्निकलमध्ये काम करायला आवडतं तर नक्कीच तुम्ही सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट पोस्ट प्रेफरन्समध्ये फर्स्ट याच्यावर देऊ शकता मुलं. आणि मुलींसाठी खरं तर या पोस्टला तुम्ही लवकर पोस्ट प्रेफरन्स देऊ नका, मुलांनी मात्र देऊ शकता. प्रमोशनचे चान्सेस जर म्हणाल तर इथे देखील GDC एक्झाम आहे, LGS आहे, LDC आहे. GDC जेव्हा तुम्ही जॉईनिंग होता तेव्हा एका पहिल्या दिवसापासून तुम्ही GDC एक्झाम देण्यासाठी एलिजिबल असता, कारण की ही पूर्ण झोनल लेवलला एक्झाम असते आणि याच्या थ्रू अगदी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन त्या पोस्टला जे हवं आहे त्या थ्रू तुम्ही अगदी स्टेशन मास्टरपासून ते लोको पायलटपर्यंत तुम्ही इथे पोस्ट घेऊ शकता GDC एक्झाम थ्रू. परंतु जर लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जी आहे LDC याच्यामध्ये मात्र तुमचे जॉईनिंग झाल्यानंतर जेव्हा तुमचे 21 दिवसांचं जे सिग्नल डिपार्टमेंटमध्ये लाईन वर्क असतं, ट्रेनिंग असतं, ते झाल्यानंतर जेव्हा 2 वर्ष तुम्ही जर SC ST कॅटेगरीमध्ये असाल आणि OBC किंवा जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही LDCची एक्झाम देऊ शकता. आणि यामध्ये पूर्णपणे सिलेबस हा तुमचा इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन जे आहे सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन याच्यामधलाच पूर्ण सिलेबस असतो, तुमच्या डिपार्टमेंटशी निगडीतच पूर्णपणे सिलेबस असतो याच्यामध्ये तुमचा अभ्यासाला. याच्यामध्ये जर तुम्ही 10वी पासवर असाल तर टेक्निशियन बनू शकता. त्यानंतर जर तुमच्याकडे ITI आहे किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग आहे किंवा 12वी सायन्स आहे तर तुम्ही JEE SSC अशा पुढच्या पोस्ट देखील घेऊ शकता. म्हणजे प्रमोशनचे चान्सेस एकंदरीत इथे देखील आहेतच. आणि त्यानंतर या सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटशी निगडीत सगळ्या प्रश्नांची जवळजवळ मी उत्तरे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा, त्यानुसार मी व्हिडिओ बनवतच आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.